नमस्कार. आपण मनाच्या श्लोकातला आज 60वा श्लोक बघणार आहोत. श्लोक बघूयात. पहिल्यांदी मना राम कल्प तरो कामधेनु निधी सार चिंता मणी काय वाणू जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. जय जय रघुवीर समर्थ. आपण जर थोडासा अभ्यास करत असू किंवा काही गोष्टीमध्ये आपल्याला खूप वेळा प्रवचन कीर्तन ऐकताना सुद्धा नारद भक्ती सूत्राचा आपण उल्लेख केलेला आहे आणि कीर्तनकार सुद्धा कधी कधी नारद भक्ती सूत्रातल्या काही सांगतात, पण त्याच्यामध्ये एक शब्द खूप महत्वाचा आलेला आहे, तो म्हणजे अनन्यता. आणि अनन्यता म्हणजेच भक्तीचं हे एक लक्षण सांगितलंय त्यांनी. म्हणजे अनन्यताचा अर्थ काय सांगितला त्यांनी, व्याख्या केली त्यांनी. अन्य आश्रयो त्याग हा सा अनन्यता. किती छान ना. अन्य आश्रयो त्याग सा अनन्यता म्हणजे कुठलाही आश्रय घेतल्यावर अन्य आश्रयाची, म्हणजे रामाचा आश्रय घेतल्यावर अन्य आश्रयाची काय गरज आहे, नाही का, असे सांगतात. ज्ञानेश्वरान महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की सद्गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. बरोबर आहे ना. एकच जर राम असेल, एकच सद्गुरु जर आपल्या पाठीशी असेल तर बाकीचे एवढं पाहिजे कशाला. आपण मागे पण बघितलं होतं की आपल्या डोक्यामध्ये खूप गोंधळ असतो. तो गोंधळ पहिल्यांदा आपण काढला पाहिजे, कारण आता सामान्य आहोत आपण ना. हे तर साधकाचे गुण आहेत सगळे. आपण संसारी आहोत, संसारातलं आपल्या अजून खूप काही गोष्टी सुटायच्या आहेत. त्याच्यातनं आपल्याला थोडासा परमार्थ साधता येतोय का ते बघायचंय, शोधायचंय आपल्यासाठी काय आहे ते. आणि म्हणून आपल्याला तसं करायचं आहे, नाही तर आपण एकदम मोठे साधक होणार नाही. आता इथून पुढे खूप छान त्यांनी दिलेलं आहे, पण थोडं थोडं शोधून का होईना आपल्या लक्षात येईल की अरे हे सोपं आहे, हे आपल्याला करता येईल बरं का. म्हणून त्यांनी उदाहरणं देऊन वगैरे आपल्याला सांगितलेलं आहे. एकदा रामाचा आश्रय मिळाल्यावर रामच कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी हे सर्व काही रामचंद्रच आहेत. म्हणून वरती लिहिले बघा, निधी सार चिंतामणी काय वाणू, हे सगळे रामचंद्रच आहेत. माझे समर्थ म्हणतात माझे शब्द कमी पडतील त्यांना सांगायला, पण रामाचे मी कसं वर्णन करू. तर ते म्हणतात की आपल्या जीवनात जेव्हा काहीही होते घडते तेव्हा हे सगळं त्याच्याच मुळे घडते आहे असं म्हणायला काय हरकत आहे. तो समर्थ आहे माझ्या सगळ्या गोष्टींचा. म्हणून दासबोधामध्ये त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितले की भक्त जे जे मनी धरावे ते ते देवे आपणासी करावे. जे जे आपलं काही होतंय ते सगळं देवाच्या कृपेने होत आहे असंच आपल्याला भावना सतत सतत पाहिजे. व भक्तांच्या मनात चांगले विचार तेव्हा गृहीत होतील असं ते. म्हणून माऊलींनी सांगितलं की जे जे वांछील ते ते लाहो. का सांगितलं असं, तर आपण जसा जसा विचार करू तसं आपल्या लक्षात येईल ह्या गोष्टी. म्हणून रामचंद्रच कामधेनू आहेत. आपल्या भक्ताला कधीच ते पडू देत नाहीत. भगवंतच भक्तांचा संसार चालवितो हा निश्चय पक्का झाला पाहिजे. समर्थ रामांना निधी म्हणतात बघा. आणि याचा अर्थ निधी म्हणजे साठा. किती सोपं छान सांगितलं आपल्याला बघा. आता निधी म्हणजे साठा, आपल्यालाही आता सोपं आहे की नाही. मग तो साठा कशाचा आहे, तर ते म्हणतात रामचंद्रांकडे सद्गुणांचा साठा आहे. हे मला फार आवडलं. नंतर त्यांच्याकडे कृपेचा साठा आहे, नाही का. हे नंतर त्यांच्याकडे करुणेचा साठा आहे. कोणाकडे, रामचंद्रांकडे. आणि ऐक्य आहे, ऐश्वर्य आहे, प्रेम आहे, काय नाहीये रामचंद्रांकडे. किती साठा आहे. म्हणून समर्थांनी निधी शब्द वापरला. आपल्याला या निधीचा अर्थ माहितीच नव्हता. आणि म्हणून मूल कसं असतं ते आई ऐवजी ते कोणाचाही आश्रय घेत नाही. प्रत्येक मुलाला आपल्या आईचा आश्रय मोठा वाटतो. मग तो लहान मुलगा असो अगोदर छोटा मुलगा असो, त्याला आई म्हणजे सर्वस्व वाटते. तसं आम्हालाही रामचंद्र हे सर्वस्व वाटले पाहिजेत असं समर्थांना सांगायचंय. जगामध्ये रामचंद्र हे सार आहेत, बाकी सारे असार. त्यांनी सांगितले रामचंद्र म्हणजे कोण आहे, चिंतामणी आहेत बघा. अजून पुढे सर्व आपल्या ज्या चिंता आहेत ना, किती आपल्या चिंता असतात, असं होईल तसं होईल असं कसं होईल, आता किती चिंता करत बसतो आपण नेहमी. तर रामांना जर राम आपल्या सगळ्या चिंता कशा करतात, सोडून देतात. आणि ते अन्य आपल्याला आश्रयाची काही गरज नाही.
रामच आपल्या चिंता दूर करतात हे ठाम मनामध्ये निश्चिंत झालं पाहिजे. म्हणून चिंता करणं सोडलं पाहिजे, कारण रामाच्या भरोश्यावरती रामावरतीचा सोडून द्यायच्या. नंतर एक दृष्टांत आहे बघा, छान आहे. गुरु नानक जे आहेत ना आपले, ते त्यांना नमस्कार करूयात आपण. त्यांनी असं ठरवलं होतं की कधीच कोणाकडे काही मागायचं नाही, ते कधीच कोणाकडे मागायचे नाहीत. पण ही जी काही लोक आहेत ना, त्या लोकांनी त्यांना भरीस घातलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला शाळे करताना एक जमीन पाहिजे आहे. तर त्या जमिनीच्या कारण गुरु नानक ते बादशहाचं खूप ऐकत असत आणि बादशहाचं त्यांचे चांगलं असायचं. म्हणून ते सगळे लोकांनी भरीस घातलं. म्हणून ते म्हणले की आपण बादशहाकडे जाऊयात आणि त्याला आपण शाळेकरता जमीन मागूयात. तर मग समर्थांना आपल्या ह्यांना वाटलं, गुरु नानकांना, की आता मागायचं तर नाहीच आहे कोणाकडे काही, पण आता हे लोक ऐकतच नाहीत, यांनी खूप भरीस घातलं. म्हणून ते म्हणले की चला बादशहाला शब्द तरी टाकून बघूयात. म्हणून ते एकदा बादशहाकडे गेले आणि बादशहाकडे गेले तर ते खाली प्रथम प्रवेश केला त्यांनी, तिथे ते नव्हते. त्यांनी सांगितलं की ते प्रार्थना मंदिरामध्ये आहेत आणि प्रार्थना मंदिरामध्ये गुरु नानक गेले आणि ते गेल्यानंतर बघतायत तर बादशाह देवाची प्रार्थना करता करता देवाला सांगतोय की मला संपत्ती दे, मला ऐश्वर्य दे, मला पैसा दे, मला सुख शांती दे, असं ते मागत होते देवाला. तेवढ्यात गुरु नानकांनी ते ऐकलं नानकांनी आणि ऐकल्यानंतर ताबडतोब ते तिथून बाहेर पडले. आणखीन लगेच त्यांच्या पाठोपाठ बादशाह आला. म्हणे काय आलात काय, चाललात काय? ते म्हणे की मला जे पाहिजे होतं ते मी आता तुम्हाला मागण्यापेक्षा मी देवालाच मागतो. आणि म्हणून ते तिथून निघाले आणि म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं की आपल्याला आपण तो आपल्याकडे मागतो, देवाकडे मागतो, तर आपण कशाला त्याच्याकडे मागायचं, आपण एकदम डायरेक्ट देवालाच मागूयात. आणि म्हणून त्यांनी तसं केलं. म्हणजे त्यांची सुद्धा निष्ठा कशी होती की देवालाच मागूयात जमीन आपल्याला ती, म्हणजे मग आपल्याला ती शाळा उघडता येईल असं सांगून त्यांनी, म्हणजे एकच कल्पतरू आहे, रामच कामधेनू आहे, रामच कल्पतरू आहे, रामच निधी आहे, रामच सत्ता आहे, असं त्यांना सांगायचं होतं. रामाशिवाय दुसरं काहीही नाही. तस्मात शरणम जावे श्रीरामाला, सकळ मुनी जन विश्रामाला, असं म्हटलेलं आहे. आणि ते उगीच नाही म्हटलेलं. म्हणून रामच सर्वस्व आहे हे तरी आपल्या सामान्य माणसांना आता लक्षात आलं असेल. त्याप्रमाणे आपण तसं करावं. जे रामाविषयी ऐकलं ते दुसऱ्याला सांगून सोडावं, शहाणे करून सोडावं, म्हणजे त्यांना पण रामाच्या भक्तीचा नाद लागेल. एवढं पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते आणि तुम्हाला नमस्कार करते.